सो आज आम्ही थंडाईची रिप्लेसमेंट म्हणून बनवणार आहे मखाना आईस्क्रीम. आणि मखाना आईस्क्रीम साठी आम्हाला बऱ्याच गोष्टी लागणार आहेत. कारण थंडाई पियायची नसते, थंडाईमध्ये दारू असते ना. कोणी सांगितलं? थंडाई आणि भांग वेगळं वेगळं असतं. हा मग ठीक आहे, जाऊ दे. तरी आम्ही मखाना आईस्क्रीम बनवणार आहे. सर्व मखाना, आम्हाला मखाना आईस्क्रीम बनवायची आहे म्हणून आम्ही बनवतोय. ठीक आहे, थंडाई पियायची थंडाईची असते. रिप्लेसमेंट आणि असं काही नाहीये. ठीक आहे, आम्ही बनवतोय मखाना आईस्क्रीम. तो त्याच्यासाठी आम्हाला लागणार आहेत ड्रायफ्रुट्स आणि स्वीटनेस साठी आम्ही खजूर वापरणार आहे. आम्ही शुगर फ्री आईस्क्रीम बनवतोय. हा, आणि शुगर फ्री आईस्क्रीम गौरवसाठी, कारण गौरव काय काय रे काय काय रे त्याला स्वतःच माझ्यावरती ढकलायचं. आणि नंतर आम्ही हे घेणार आहे आहेत मेन मखाना. इन्ग्रेडियंट याच्याशिवाय आईस्क्रीम कशी बनणार? याची आईस्क्रीम बनवतोय पुढे. आणि हे काय? आणि आम्ही थोडेसे ओट्स पण टाकणार आहे, कारण मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की ओट्स पण टाकलेत. आता हे सगळं आपल्याला आधी मिक्स करायचं आहे आणि मग ते दुधामध्ये सोक करून ठेवायचं आहे. तर पहिले आपण ड्रायफ्रुट्स घेऊया, ज्याच्यातले अर्धे ड्रायफ्रुट्स गौरवने आता व्हिडिओ बनवायच्याच आधी खाऊन टाकलेत. मी इकडे उभा नव्हतो, मी तिकडे उभा होतो सेट करत. गौरव! इकडे जो माणूस उभा होता त्यांनी खाल्ले. तूच खाल्लेस हे कसे काय? मगासपासून. थांब, तो व्हिडिओ टाकतो मी, कोणी खाल्लेत ते दिसायला असं म्हणतात. मी टाकू का काहीतरी? मी पण उभा हा, आहे धर व्हिडिओमध्ये. धर. हा. ए थांब, सगळं दिसलं पाहिजे, फक्त बदाम नको टाकू. हाय, सगळं आहे याच्यात. बदाम आहे, मनुके आहे, काजू आहे. ए राजू, काजूला ते पण आहे. बस. ठीक आहे, मग हे कोण खाणार आता? हे तू खाणार. ठीक आहे. ह्यानंतर आपण टाकणार आहे मखाना. मी खूप थोडी क्वांटिटी बनवते, कारण आम्ही एक्सपेरिमेंट करतोय. प्रत्येक गोष्टी आम्ही एक्सपेरिमेंट करत असतो. बनल्यानंतर ते डिसाईड होईल की ती आईस्क्रीम बनले की नाही ती. की किमा बनलाय. मग त्याच्यानंतर आम्ही क्वांटिटी मध्ये बनवू आणि शेअर करू. आमच्या भावांना खायला घालू, मम्मी पप्पांना खायला घालू. एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला. आणि ह्यात मी नंतर टाकणार आहे थोडेसे ओट्स. खजूर ते सोलावे लागणार ना आपल्याला. हो, त्याच्यातले बिया काढावे लागणार आहे, म्हणून आधी मग ओट्स टाकून घेते. मी करू? हात हे बे सुरी घे आणि कर. चिकना मला हे बीच आधी काढले. तू इकडे नको बघू ना, तू तिकडे बघ ना. नाही, तू मी काहीतरी काय करतो करशील तुला ना, कशाला वाट बघायला पाहिजे लावशील. तुला? थोडे जास्तच ओट्स टाकलेत मी, पण ठीक आहे. हे किती टाकायचे खजूर? स्वीटनेस आपल्याला समजणार कसं? भरपूर हवं आहेत. ह्याच्यात पण इकडे करायचं. हा, घे ना, तू पण घे ना. नको, माझ्या ह्याच्यात हे नाहीये, काय नाहीये हातात नाही काय. आणि यानंतर आम्ही शॉपिंग करायला पण जाणार आहे. दिवाळी नाही, होळी. हा. घे. आम्ही दिवाळीची शॉपिंग नाही. त्यानंतर आम्ही होळीची शॉपिंग करायला जाणार आहे, म्हणजे कलर्स घेणार आहे. मला ते स्पेशली ते असे मारल्यावर फुटतात, असं मडक्यासारख्या आकाराचे असतात. ती गोष्ट हवी आहे, पण ती इकडे मिळते की नाही मला माहित नाही. सगळं मिळतं तिकडे. आणि ना, इकडे आमच्या इकडे होळीचं सुपर मार्केट आहे आणि तिकडे होलसेल मार्केट. हे सगळं तिकडे सगळंच करू शकतो आपण तिकडे. ठीक आहे, आपण ते पण बघायला जाऊ. आम्ही ते पण लाईट टाकू. वाली पिचकारी घेणार आहे, मशीन वाली. ऑफिस मध्ये घेऊन जाणार आहे. आणि दिव्या काय करणार आहे माहितीये काय? दिव्या ऑफिस मध्ये मॅनेजरला कलर घेऊन जाणार आहे, स्पेशल कलर. सो आता एका वर्षानंतर ह्याच्यात खजूर टाकून होतील गौरवचे. तोपर्यंत एक वर्ष ते तुम्ही वन इटर्निटी लेटर. घे ना, तू कर ना. ये नको, घे. तूच कर. नाही घे, घे. नाही घे ना. नाही तर कंटाळा आला. चल अजून टाक, खूप सारे टाक. स्वतःला तर हे करायचं नाही, हात खराब नाही करायचे. स्वतःला हात खराब तोपर्यंत आपण महत्वाचं काम करूया. खजूर घेऊन, खजूर चांगलं असतं सेहतसाठी. किचन मध्ये आमचा पंखा नाहीये, त्यामुळे फार गरम होतंय. नाही नाही, तुम्हाला समजलंच असेल आणि दिसलंच असेल की आईस्क्रीम कोण बनवतंय, इन्स्ट्रक्शन्स कोण देत आणि बनवतं कोण आहे. ते असं झालं ते की बनवायला घेतलं ही आणि संपवलं मी. पटपट करके दे. पाणी टाकू शकते त्याच्यात. पाणी नाही टाकायचं, मग टाक, दूध दूध टाक. टाकायचं. थांब, ते जाऊ दे. आईस्क्रीम साठी तू क्रीम मागवलीस ती. क्रीम नाही टाकायची आहे. हे हेल्दी आईस्क्रीम आहे, त्यामुळे आम्ही ह्याच्यात कोणतंही फ्रेश क्रीम वगैरे टाकणार नाहीये. आणि हे एवढं इझी आईस्क्रीम आहे की ह्याच्यात फक्त मखाना, ओट्स आणि खजूर टाकून खूप, आणि थोडंसं काय, तुम्ही पण नक्की ड्रायफ्रुट्स ट्राय करून बघा आणि आम्हाला सांगा. टाकूनच ते खूप छान बनणार आहे. ते आम्ही आता एक्सपेरिमेंट करून बनवून तुम्हाला दाखवूच की कशी झाली आहे.
काय काय लोक ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम व्हॅनिला इसेन्स वगैरे टाकतात, व्हॅनिला आईस्क्रीम पण टाकायला पाहिजे. म्हणून आम्ही एकदम सोप्या पद्धतीच्या घरी अवेलेबल असतील अशाच गोष्टी टाकून हे दाखवतो. सगळं घरातलंच आहे वस्तू. हा. फक्त मखाने आम्ही आणलेत एक्स्ट्रा. मखाने आणि ओट्स तर आमच्याकडे असतात. ते कोण खात नाही पण असतात. हां, ते एक वर्षानंतर बाहेर निघालेत ते आमच्याकडे. अजून टाकायचे नाही बस. आता आपण त्यात थोडंसं दूध टाकूया. दूध गरम वगैरे करायची गरज नाहीये. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण मोस्टली तर गरज नाहीये. मी हात धुवून घेतो आधी. हात चिकट केले तिने. स्वतः तर काही काम केलंच नाहीये. सो आता ह्याच्यात दूध टाकून झालंय. थोडं दूध जास्तच टाकूया कारण ते सोक होऊन दे मस्तपैकी. कदाचित मी खूप छोटासा मोठं भांडं घेतलंयस तू. छोटं भांडं घेतलंय. आता ह्याचे टोमणे मला ऐकावे लागतील. आता आम्ही ह्याच्यात 2 वेळा फिरवून घेणार आहे. का? कारण की त्याच्यात पुरणार नाहीये ते. हो. दिव्या, मी करू का? नको, मी करते ना. मग सगळं तूच कर ना. दे ना, मी करतो. काय गरज नाही. हे 30 मिनिट्स तरी ॲटलिस्ट ठेवायचं आहे, त्यामुळे ते मखाना असे थोडेसे ना बऱ्यापैकी नरम होतात. मी बोलत होतो मी करतो म्हणून. हसू दे ना, हसू दे. जे हाय ते रिअल दाखवायचं. पडतंय तर पडतंय. हा, ते दिसतंय ना. हा, मग पडतंय तर पडतंय. बस बस बस. आता आम्ही सेकंड राऊंडला दुसरं वाला घेऊ. जा ना, टिश्यू पेपर आण ना. हे करायचं ह्यांनी आणि साफ मी करायचं आहे. मग नवरा होता काय को है, किया हुआ बखेड़ा साफ करने को. एवढूसा टिश्यू पेपर आणायला 2 तास. आता हे बाई इथे पुसत दिसतंय सगळं. ते तुला दिसतंय, मग कर. आणि ह्यात आहे ना एक गोष्ट मी विसरली. साखर काय टाकायची? जरा कैची आणतोस का? काय करायचं सांग मला. कोको पावडर टाकायची. ह्याच्यात मिक्स करून टाकायची. हो. मग त्याच्यात टाक ना, मग मिक्स करूया. नको, मी सांगते ते करायचं. माझी रेसिपी आहे, मग मी सांगते तसं कर. सो आता हे फोडून घ्यायचंय. का तू फोडत होती ना? नाही, ते निघत नाही. दिसतंय ना कोण करते? मीच बनवते. होळीचा कलर. मातीचा कलर आहे, मातीचा. तुम्हाला जर हवं तर चॉकलेट पण टाकू शकतात, पण आम्ही थोडं हेल्दी व्हर्जन बनवतोय म्हणून आम्ही कोको पावडर टाकतोय. कोको पावडर हेल्दी असते. हे बोलायचं म्हणून काय पण बोलायचं आम्ही. कोको पावडर हेल्दी असते. असते ना. हा, ते आता आम्ही बनवतोय म्हणून ती हेल्दी आहे. आम्ही हेल्दी आईस्क्रीम मध्ये टाकतोय, मग कोको पावडर पण आता हेल्दी जाते. हेल्दी गोष्टींबरोबर मिक्स होते किती ना पाहिजे? ती. टाक भरपूर टाक. भरपूर थोडी टाक. अरे थांब ना, टाकते, मग मी घे ना टाकते. माझ्या हातातून नीट. खेचून काय घेते? आता आपण हे कोको पावडर वगैरे सगळं टाकलंय, तर आपण ह्याला मिक्स करून घेऊया. मिक्स. तो दूध कमी पडलं का? थोडं दूध टाकलं पाहिजे. त्यासाठी ना सकाळी उठून दूध पियायचं असतं. सो आईस्क्रीम सारखंच दिसतंय आता. हात काढशील? सगळं ह्याच्यातच करून घेऊया ना, होईल ना आता, की अर्ध होईल. मला दे ना उभं राहायला जरा. तूच काढत. सो आमची आईस्क्रीम ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. फक्त आता ती फ्रीज करायची. मी बोलू, मला ते काहीतरी हा, तूच बोल. सगळं तूच बोल. केलंच नाही सगळ्यांना, मला बोलू दे हा, ना. हा, ठीक. आता हा डाऊलवाला चमचा का घेतलाय? ते त्याच्यात भरायचं आपल्याला, ते आणायचं आहे ना. एवढी आईस्क्रीम सगळी मी खाणार.
आणि हे एकदम असं आईस्क्रीम सारखंच दिसतंय. ते आता घट्ट झाल्यावर कळेल. ते आपल्याला किती वेळ ठेवावं लागणार? रात्री होईल का? 3 तास तरी ठेवावं लागेल. 3 तासात मग होईल? होईल. हो. मग यावर आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं चॉकलेट टाकूया. कधी वरतून? हो, हाय आपल्याकडे. तसं नाही, ते नाही बोलत आहे मी. आता आपण जे ह्याच्यात टाकणार, भांड्यात टाकणार, तेव्हा नको टाकूया. तेव्हा डायरेक्ट टाकायचं. हा, मग आपण ते फ्रीज झालं ते माहिती ना, थोडं चॉकलेट असं घट्ट होतं. आता हे झालंय आणि असं थोडंसं असं क्रीमी झालंय. का झालंय? मस्तपैकी माझ्यामुळे. ओट्स आणि ओट्स टाकल्यामुळे मोस्टली जास्त क्रीमी झालं असेल. ओट्समुळेच असं एकदम असं वाटतंय क्रीमी. आणि थोडंसं ना आमचे व्यवस्थित हे मखाना थोडे झाले नाहीयेत मिक्स. झाले. हा, मग थोडे थोडे दिसत आहेत, पण ठीक आहे, ते एकदम क्रंची लागेल आम्हाला. क्रंची. चला, त्याचं काय करायचंय? हे हे टाकून टाका द्या. धुवायला. हे माझं काम. माझं काम सांगू नको मोठा शहाणा. सो दिव्याने हे आईस्क्रीमचे मोल्ड्स मागवलेत. आता त्यात आपण हे मिक्सर आता भरूया. मिक्सर आपण भरून ठेवणार. आणि मी ड्रायफ्रुट्स वगैरे नंतर वरून अजूनही टाकणार आहे. ते आपण रात्री बघूया 3 तासानंतर. आधी हे ह्याच्यातच टाकून आम्ही. मी करू? नाही, मीच करणार. सगळी वाट लागली. हे तर तूच कर. मी करू ना? हे समजलं? समजलं दाखवू नको. तुम्हाला वाटतं ना की घरात कोण काम करतं? हे बघा, काही एक काम करत नाही, फक्त ऍक्टिंग करतो. आणि हे एवढं भरलं तर मग ते बाहेर निघताना वाट लागणार. कशी वाट लागणार? आता वरतून काढायचं. हे तुम्ही पण आईस्क्रीम खायला, टेस्ट करायला मखाना आईस्क्रीम कशी लागते. आणि मेन म्हणजे ही विदाऊट शुगर आहे. आणि मी थोडंसं बघितलं चाटून, तर ते थोडंसं गोडच लागते. मग टाकून थोडं कमी शुगर आहे याच्यामध्ये, पण चांगलंच लागतंय. कमी शुगर म्हणजे शुगर नाही आहे ह्याच्यात. हा गोडूसपणा बोल. हा, कारण त्या खजूरचा गोडावा त्याच्यात गेलाय. पण तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता किंवा चॉकलेट पण टाकू शकता. आणि याच्यावरून जर आपण चॉकलेट सिरप टाकलं ना तरी ते थोडंफार गोड लागेलच. सो आमचे हे मोल्ड्स भरून झालेले आहेत. आता ह्याच्यात काय करायचं दिव्या? आता ह्यात आम्ही टिश्यू घे. आता ह्याच्यावरती आम्ही हे स्टिक लावणार आहे. आणि होपफुली ते बाहेर काढताना आईस्क्रीम सारखंच निघो, नाहीतर वाट लागायची. ते बरोबर निघेल. ते नीट काढायचं असतं दिव्या. का आलं? लागलं? काय झालं? हे काय? हा? हे तेच बोलतो, उलट का लागलंय? डेंजर. समजलं ना? हिला कधी आईस्क्रीम बनवला कायच बनवायला घेऊन जाऊ नका. मी लोकांच्या घरी कशाला जाईन बनवायला? नाही सांगतोय, हिचे सजेशन्स काय घेऊ नका. बघा, ते व्हिडिओ बघणार नाहीत आपले, हा, मग तुला कळेल. काय नाही, बघा तुम्ही. ही चांगलं बनवते, पण असं काहीतरी एक्सपेरिमेंट हिच्याकडून करायला जाऊ नका. हे मलाच बोलवा करायला. तू काय आहेस? कुकडा आहेस? मास्टर शेफ आहे, मास्टर शेफ. कुकडा. आता हे बघ सगळं बनवलेलं बाजूला हे खराब करायचं तुला. ठीक आहे. सो अशा प्रकारे आमचा मोल्ड झालाय रेडी. आता आम्ही तो फ्रीज करत ठेवणार आहे. आपण फ्रीझर मध्ये ठेवूया. आणि होलीची शॉपिंग करून आल्यानंतर आपण खाऊन बघूया. तोपर्यंत झाले पाहिजे. आणि उरलेलं मी असंच. आमचा फ्रीझर खूप स्ट्रॉंग आहे. सो होपफुली हे 2 ते 3 तासच झालं पाहिजे. आणि बाकीचं बॅटरचं काय करायचं? आपल्याकडे अजून होते ना आईस्क्रीमचे मोल्ड. नाही, एवढेच आहे, ते फेकून दिले ना आपण. कधीच वर्ष झालं. आता हे मी असंच ठेवते. आणि रात्री आम्ही जे खाणार ना त्याच्यामध्ये हे टाकू. सेकंड राऊंड आपण परत जरा सक्सेसफुल झालं. हे तरी प्लेट घे. करू मी. फायनली आमचं सिझलर आलंय आणि आता आम्ही तोडून खाणार आहे, कारण सकाळी फक्त डोसा खाल्लाय. बऱ्याच दिवसांनी
आम्ही फक्त दोघंच येऊन पलावाला सिझनर खातोय खूप दिवसानंतर. खूप दिवसानंतर. आणि सिझनर गो. सो आता आम्ही बघणार आहेत आमचे आईस्क्रीम झाले की नाही. 3 तास ऑलमोस्ट होऊन गेले. 3 तासाच्या वरती झाले जर असं. आणि मगाशी दिव्या ती काठी खेचून बघत होती तर बाहेर येत नव्हते. ह्याचा अर्थ की आईस्क्रीम झालेत बऱ्यापैकी. सो जर आम्ही 2 मिनिटासाठी पाण्यात ते भिजवून ठेवले होते की जरासं ते त्याचं कवर सोडतील आणि असे डायरेक्ट बाहेर निघतील. सो दिव्या फर्स्ट ट्राय करेल बाहेर काढायला. काढ. आणि माझ्याकडून काय झालं तर मग ओरड मग ते झालं त्याच्यात काय. झाला आहे. वाव, माझा आईस्क्रीम मस्त दिसतंय. हे इझी एकदम बाहेर आलं रे. जरा ते मला वाटतं 2 मिनिटं जास्त पाण्यात जास्त राहिलं. सो आता आम्ही ह्याच्यावर मस्तपैकी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. मी आधीच थोडेसे क्रश करून घेतलेले आणि हे थोडंसं गौरवच्या ह्याच्यावर. आणि आमच्याकडे चॉकलेट सिरप आहे. टाकायची गरज नाही आहे मला वाटतंय, पण तरी थोडंसं ॲसिडिक दिसायला. तिथून बाहेर येत नाहीये ते असं झटकून कॅमेरावर मारशील. तेच जाऊ दे. हे काय एस्थेटिक नाही, आपला चांगलं. मेन मुद्दा काय, आईस्क्रीम मस्त झाली आहे. आता खाऊन बघूया ती कशी लागते. तिला नक्की आईस्क्रीम आपण बोलू शकतो की नाही. हे काय गप्पा दिव्या? बसा, असं बोलू हे नको. काय दिव्या? नाही रे, ते मग बरोबर कशाला मग नाही. हे करते? ठीक आहे, जाऊ दे. खाऊन बघूया. सो सो हे आमचं आईस्क्रीम असं दिसतंय. मस्त झालंय हे असं दिसतं. खाऊन बघूया. खरंच मी तुम्हाला सजेस्ट करीन की ट्राय करून बघा. आणि ते चॉकलेट सिरप टाकल्यावर अजून छान लागतंय. आणि विदाउट चॉकलेट सिरप पण छानच लागतंय. मेन म्हणजे काय, याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाहीत, काहीच नाही. तुमच्या समोर आम्ही बनवलेलं आहे. सो तुम्हालाही माहिती आहे याच्यात काय काय आम्ही टाकलंय. लहान मुलांसाठी किंवा आपल्या आई वडिलांसाठी हे बेस्ट आहे. यांना लहान बिनधास्त खायला मुलांसाठी तर खरंच बेस्ट आहे, कारण ह्याच्यात असं बाकी काहीच नाहीये. फक्त मखाणा आणि ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत, जे चांगले असतात हाडांसाठी. तर तुम्ही खाऊ शकता ते. हेल्दी आईस्क्रीम आम्ही बनवले. हो. सो आम्ही पण खातोय. सो असेच वेगवेगळे अँटिक रेसिपीज तुम्हाला बघायचे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा की मी नेक्स्ट काय बनवू. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तरी पण आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही असे प्रयत्न करू अजून चांगले चांगले व्हिडिओज बनवायचे. नवीन नवीन एक्सपेरिमेंट करायची. माझ्यावरती एक्सपेरिमेंट करायची, खायला घालायचे. सो कारण की पण हा एक्सपेरिमेंट खरंच खूप चांगला झालेला आहे. So thank you for watching. Do like, share, subscribe. सो यू विल नोटिफाय वेन एव्हर वी पोस्ट. आणि आम्हाला सबस्क्राईबही करा, कारण की आमचे व्हिडिओज बघितले जात आहेत. पण आम्हाला वॉच टाइम ही चांगला मिळतोय, पण आमचे सबस्क्रायबर खूप कमी आहे. आम्हाला तेवढं जरा अजून एनर्जी येईल आम्हाला असेच काय काय चांगले चांगले एक्सपेरिमेंट व्हिडिओ करायला. पोस्ट करायची. So, ठीक आहे, बाय. बाय.